एहि सूर्यदेव। ओम आदित्याय नमः। ओम नमो भास्कराय नमः। प्रणाम देवी। हे सूर्यदेव, मला तुम्हाला माझ्या बाबतीत घडत असलेल्या दैवी घटनांबद्दल सांगायचे आहे। कदाचित तुम्हाला त्याबद्दल ठाऊक असेल। होय देवी, तुमची आणि पार्वती देवीची भेट झाली हे मला ठाऊक आहे। ही खरोखरीच एक दैवी घटना आहे। मला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या हातात आता एक एक गोष्टी लागत चालल्या आहेत याचे मला समाधान आहे। आणि मला जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी ही महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं। होय, पण देवी, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण कोणताही निर्णय घेताना त्याचा सर्वतोपरी विचार करूनच घ्यावा। तुम्ही मागे देखील मला हे सांगितले होते, याचे मला स्मरण आहे। मी नक्कीच त्याचा विचार करेन। आज्ञा असावी। हे काय, तू अजून इथेच? आज आख्यानाला जायचं नाही वाटतं? जायचं तर आहे, पण त्याआधी मला नारद मुनींशी बोलायचे आहे। त्यांना भेटायचे आहे। मुनीवर? पण ते काही अजून गडावर आलेले दिसत नाहीत। गडावर त्यांचे आगमन झाले आहे लतिका। आख्यानाआधी मला नारद मुनींना भेटायचे आहे। त्यांना काहीतरी विचारायचे आहे। काय विचारायचंय तुला? तुला ते लवकरच कळेल लतिका, सगळ्यांनाच कळेल। पण त्याआधी मुनिवरांना माझा निरोप दे की मी त्यांना भेटायला बोलवले आहे। हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे। हो। देवा, तुम्ही तात्काळ भेटायचा निरोप पाठवलात? आता आख्यानासाठी सर्वजण गडावर येऊ लागले आहेत, परंतु तुम्ही चिंतित दिसता आहात। होय, कारण वेळच तशी आहे। काय झालं आहे देवा? प्रधानजी, लक्ष्मी देवी, अखेर म्हाळसेची आणि पार्वतीची भेट घडली। पण ह्या भेटीमध्ये म्हाळसेला आपण स्वतःलाच भेटतो आहोत ह्याची मात्र जाणीव नव्हती। ती भेट घडल्यावर म्हाळसेला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही निराळे विचार मनात येतील असं मला वाटलं होतं, पण तसं घडण्याऐवजी अजूनही बानूला जेजुरीत स्थान न मिळावं हाच विचार म्हाळसेच्या डोक्यात घोळतो आहे।